मित्रांनो, पेडगावचं पारंपरिक मैदान आणि यामध्ये तब्बल 1000 बैलगाडी मालकांचा समावेश. यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी भेटलेला आहे ह्या वर्षीचा कार्तिक, विसापूरचा कार्तिक. काय सांगाल, एवढ्या मोठ्या मैदानात हे सर्वोत्कृष्ट यश? यशाचं सांगायचं झालं तर ही बैलगाडी क्षेत्रातली पंढरी होती आणि या पंढरीतला गुलालाची खरंच आमची खूप अपेक्षा होती की आज इथं आपण राहू आणि एक नंबर करावं. आणि त्यांचं स्वप्न आज त्यानं पूर्ण केलं आहे आणि गावाचं नाव त्यानं आज संपूर्ण 14 देशांमध्ये केलं आहे. त्यामुळे खरंच खूप आनंद आहे आज. काल ज्यावेळेस मी पहिला सांगत होतो तर दोन वेगळ्या प्रकारची बैल, पण खांशीला खांशी अशी जुळणार एका मातेची बैल म्हणून सांगितलं तर इंटरेस्टिंग पायरा. तर हा इंटरेस्टिंग पायरा कसा केला? पायरा हा मी 18 तारखेला केला. 18 तारखेला माझा आणि शुभम दादा आपले मथुरचे मालक शुभम दादा आणि राहुल बाईंशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी मग त्यांच्या दीपक शेटला आपल्या सांगितलं की आपण अशाची गाडी पळूया, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. शुभम दादानी त्यांना सांगत होते, त्यांचं जरा हो नाही चाललं होतं, पण शुभम दादानी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, ही गाडी खरंच खूप पळेल. आणि मी नियोजन केलं ही आणि आज सक्सेस झालं. तिन्ही फेऱ्यात कमालीचा वेग आणि आपण म्हणून निर्विवाद वर्चस्व. ह्याच्या अगोदर पळाली होती का गाडी? ही गाडी ह्याच्या आधी पळाली होती हिंगण्याच्या मैदानात, पण जरा गाडी आमची सुट्टीला थोडी फॉल झाली होती, त्यामुळेच नियोजन करताना त्या लोकांचं पण थोडं मागं पुढं चाललं होतं. पण आम्ही म्हटलं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, म्हटलं आता येऊ असं अजिबात करणार नाही. मागच्या वेळी गाडी फॉल झाली होती थोडी आमची, सुट्टीला प्रॉब्लेम झाला त्यामुळे गाडी फॉल झाली. पण मी त्यांना शब्द दिला होता की मी बैलाची गॅरंटी घेतो, बैल बाहेर जाणार नाही आणि बैल कमी पळणार नाही. ह्या एका शब्दावर त्यांनी पायरा केला, ते यस म्हणून त्यांनी सांगितलं आणि गाडी आमची पळाली. खरंच त्यांचं खूप खूप आभार आहे. दीपक शेटचं झालं, राहुलबाई असतील आपले, शुभम दादा असतील. मित्रांनो बघा, एकमेकाबद्दलचा गैरविश्वास असेल तर काय नाही होणार. अपराजित आज तिन्ही फेऱ्याला गाडी राहिली म्हणूनच एक नंबर केला. पण ह्याच्या अगोदर पळाली गाडी, पण यश नाही, गटालाच बाहेर, तीही बाहेर गेली. तर ही रिस्क घेऊन पायरा गेला. फक्त एकमेकांवर विश्वास हवा, एकमेकावरचा विश्वासच फक्त इथं. मी त्यांना एवढंच सांगितलं, मी आणि छोट्या ड्रायव्हर आमचा कोराळ्याचा, याचा ड्रायव्हर आज जवळ ड्रायव्हर होता, छोट्या ड्रायव्हर आपला कोराळ्याचा, त्यांनी ना आम्ही एकच त्यांना फोनवर बोललो होतो की आम्ही ह्या 2 गॅरंटी घेतो आम्ही की बैल बाहेर जाणार नाही आणि बैल आमचा कमी पळणार नाही. ह्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला. त्यांचं खरंच खूप आभार आहे, कारण की आत्ता तो रिसेंटलीच बघितलं तर कोरेगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी होता आणि त्या ह्याच्यात आपल्याला बैल एकदा बाहेर जाऊन त्यांनी आज आपल्याला पायरा दिला आणि आपल्याला 1 नंबर केला. खरंच त्यांचे खूप आभार आहे. शॉटगन मेहरबान. आणि ह्याची म्हणजे जेमतेम शर्यष्ट आहे, मात्याला माता जुळणारा पायरा असणं किती महत्वाचं आहे. दोघं पण शॉटगन मात्याला मात त्या एकमेकांना पूरक शरीर असणं किती महत्वाचं आहे. खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण की जोट्याला जोटं गाडी जर आली तर त्या गाडीला आमच्या कार्तिकचं वैशिष्ट्य काय आहे की कार्तिक जोट्याला जोटं जर आलं तर त्या बैलाबरोबर गाडी कधीच आमची मरत नाही. आत्ता दुर्दैवाने आमचा या कार्तिकचा जोडीदार किस्मतचं निधन झालं. सलग 5 मैदानं त्या गाडीने 1 नंबर केला होता. ती पण गाडी अशीच पळत होती. आमचा खरं तर तोच पायरा होता आजच्या मैदानासाठी, पण आत्ता मध्यंतरी 1 महिना झाला काल त्या गोष्टीला, त्या बैलाचं निधन झालं आणि त्याची जागा आज मेहरबानने भरून काढली. आणि खरंच मेहरबान उत्तम पळाला आणि आम्ही 1 नंबर केला. नक्की खरेदी कुठली आहे कार्तिक? कुठं सापडला हा हिरा म्हणून आपण? हिरा आम्हाला जालना गावात आहे, जालनामध्ये आंबड गाव आहे. त्या आंबड गावामध्ये आमचे मित्र आहेत संदीप जाधव, त्यांनी आपल्याला हा हिरा शोधून दिला. आता विशेष म्हणजे आज 1 नंबर केलाय आणि उद्या आदत मैदान आहे पेडगावचं, त्याच्यासाठी पळवत आहे काय? हो, उद्या आदतमध्ये आम्ही आमची घरचीच गाडी पळवणार आहे. आमचा सलग 6 मैदान 1 नंबरचा मानकरी लखन आहे आपल्या घरात, तो पण सेम असंच सृष्टी आहे त्याची पण, सेम जोट्याला जोट येतं. सलग 6 नंबरचा 1 नंबरचा मानकरी आणि आजचा 1 नंबरचा मानकरी. उद्या इंटरेस्टिंग दुसाची गाडी पळणार आहे. हा दाताला दुसा आहे, तो दाताला आदत आहे. आदत दुसाची गाडी उद्या आपली घरची गाडी पळणार आहे. बैलगाड्यातील यश मिळवायचं काय करावं लागेल सांगा? यश मिळवण्यासाठी खरंच खूप धडपड करावी लागते. आजच्या पायऱ्याला पण मी तुम्हाला सांगतो, हे जे 11 गाड्या होत्या, ह्या 11 गाड्यांपैकी 9 ते 10 गाड्यांमधल्या बैलांना मी मागितला होता बैल की आपण गाडी पळूया म्हणून. काय कुठल्या पद्धतीने नकार दिला? प्रत्येक जणाच्या मनात तेच येत होतं की बैल हुलकावणी देतोय,
कधी सरळ पळतोय तर कधी गाडी फॉल होते. हे बऱ्याच जणांच्या मनात शंका होती, पण आम्ही त्यांच्या शंकेचं निरसन करायचो. त्यांना सारखं सांगायचो की गाडी सुट्टीला जरा प्रॉब्लेम होतोय, त्यांना आम्हीच पटवून द्यायचो, पण त्यांचा विश्वास नव्हता. पण आज ही आपलं ईर्षेचं हत्यार आहे. जेव्हा जेव्हा याचा ईर्षेचा विषय आलाय तेव्हा यानं करून दाखवलंय. डावीनं पळाला, हो डावीनं पळाला. आणि उद्या आपले- डावीनंच पळतो ना उद्या. आणि आपले मालक जे आहेत निलेश शेठ कदम, त्यांचं आणि माझं बोलणं झालं होतं. म्हणलं कुठं आहेत ते, कुठं आहेत ते बक्षीस बक्षीस घेतात, त्यांचंही अभिनंदन. आणि पूर्ण जी टीम आहे त्यांचं अभिनंदन. हे सामूहिक यश असतं, पण ह्यातनं एकच असं आपण अधोरेखित होतंय की एकमेकांवर विश्वास हवा आणि मागच्या कामगिरीवर हां काय म्हणताय. आणि ह्याच्यावर खरंच जर तुम्ही बघितलं तर आमच्यावर बकासूरचे खरंच खूप उपकार आहेत. देव बकासूर बरोबर आपण मागच्या वर्षी, आता 1 वर्ष पूर्ण होईल पुढच्या महिन्यात त्या गोष्टीला, सोन्या 50-50 केसरीला आम्ही पाळलो होतो. हां तुम्ही घेतली होती मला त्यावेळी 1 नंबरचा मानकरी ठेवतो. तेव्हापासून जे उजेडात आलोय ना आपण, तेव्हापासून त्याला भरपूर यश आहे. आणि आमचा मागचा आत्ता इतिहास बघितला तर तो आमच्या बैलाचा गुरु आहे. जेव्हा जेव्हा गुरुचा हार झालेला आहे मैदानामध्ये, तेव्हा त्याचा हा शिष्य त्याची जागा भरून काढतोच आणि त्या मैदानात 1च नंबर करतो. जेव्हा जेव्हा बकासूरनं त्या गाडीनं हार पत्कारली तेव्हा त्या मैदानात त्याने 1च नंबर केलाय. गुरु शिष्य कधी पळणार. गुरु शिष्य लवकरच पाहणार आहे. मामांसोबत चर्चा चालू आहे, आता लवकरच पळेल पुढच्या हिंदकेसरी मैदानात. पण मित्रांनो, जसं मी सांगितलं की अधोरेखित यश असं करते पूर्ण ह्या पूर्ण 1 नंबरमध्ये एकमेकांवर विश्वास हवा. आणि जे मागचं जे पळणं आहे किंवा मागचा परफॉर्मन्स आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता काही गोष्टी रिस्क घ्यावी लागते. हो बरोबर. आणि ती रिस्क आम्ही आज घेतली. मी असतील, ते एक मेहरबानचे मालक असतील, आमचे निलेश शेठ असतील, आम्ही खरंच ही रिस्क घेतली आणि खरंच तिनं ती फिक्सच करून दाखवलं 1 नंबर. जास्त वेळ घेत नाही. कार्तिकला उद्या पळायचे आणि ह्याच्या कामगिरीकडं महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. आणि तुम्ही सांगताय घरचा साज पाळणार आहे. उद्याच्याला शुभेच्छा. तुमचं पण खूप खूप आभार, तुमच्या चॅनलचं, आपलं सॅन्डन यादव चॅनलचं, आणि तुमचे खरंच खूप खूप आभार आहे. तुर्तास विश्रांती देतो बैलाला. बोलण्यासारखं ह्यांच्याकडे आहे, पण उद्या पुन्हा एकदा सिद्ध करायचे. आज एवढ्या मोठ्या मैदानात सिद्ध केलेलं आहे कार्तिकनं की मी पेडगाव हिंद केसरीचा मानकरी आहे. कार्तिक तर पळाला, पण कार्तिक बरोबर मोलाची साथ दिली मेहरबानच्या गोष्टी जाणूया या. मित्रांनो, तुम्हाला पेडगावची 1 नंबरची ढाल दिसते. काही दिवसांपूर्वी अजून एक हिंद केसरी मैदान झालं कोरेगावचं, तिथेही 1 नंबरचा मानकरी. मित्रांनो, ही दोन्ही मैदानं हिंद केसरी, आणि हिंद केसरी झाला आहे मेहरबान. पहिल्यांदा बघितलं तर त्याचे कदकाठी बघितलं तर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल असा बैल. पण मित्रांनो, जसं म्हणूया छोटा पाकीट बडा धमाका असणारा मेहरबान आज पुन्हा एकदा सिद्ध केलं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे मेहरबानची. मेन म्हणजे पहिला मी 4-5 दिवस भरपूर त्रासलेलो का बैलाला कोण पेहराही देत नव्हता. तर त्याच्यामुळे त्या पेहऱ्यासाठी मी राहुलभाईकडे गेलो. राहुलभाईकडे पुन्हा ज्ञानू ठाकूर, नितेश गायकवाड, आम्ही चौघाही प्लॅन केला पहिला याला पेहरा मिळण्यासाठी. तर अचानक राहुलभाईचा फोन आला आणि नितेश गायकवाड का बैल अशी आज तुम्ही पळवा. माझा वैशिष्ट्य असा आहे का मी 15 वर्षे मी नंबरमध्ये पळणारा, माझ्या नाव नंबरमध्ये बैला पळतात 15 वर्ष. आलं लक्षात. तर आपल्या नावाला कुठंही गाठगोबा जात नाही माझ्या नावाला. पण विशेष म्हणजे कार्तिक बरोबर पहिरा झाला. पण काय झालं होतं, कार्तिक बरोबर पहिल्यांदा पळाला त्यावेळेस म्हणजे लॉबी टच किंवा काहीतरी असा प्रकार झाला होता. तर एवढ्या मोठ्या मैदानात रिस्क घेण्याचं कारण बोल काय. त्या टायमाला बैलाला थोडी दुखापत होती पायामध्ये, तर आम्हाला तेव्हा समजून नाही आली. आणि तेव्हा बैल जसा थोडासा 100 पावलं गेला की बैल साईडला जायचा. 2 मैदान तसंच झाला. त्याच्यामुळं मुंबईमध्ये असो किंवा घाटावर आम्हाला कोण पैराच देत नव्हता. बैल जेव्हा कव्हर झाला, मुंबईमध्ये पण पैरा देत नव्हता, घाटावर पण देत नव्हता. मुंबईमध्ये आम्हाला 3 शर्यतीला कोणी पैराच दिला नाही, कोण देतच नव्हता. म्हणजे नंतर डॉक्टर सतीश भाऊ आमचे, त्यांनी जवळजवळ बैलाला 99% कव्हर केला. आम्ही सगळी मुलांनी 100% 1% मेहनत केली. सगळी मेहनत त्यांची होती. शेटची साथ होती, दीपक शेटची. डॉक्टर भाऊही पैरा केला. जादू आमचा घरचाच बैल होता, तो पण घरची गाडी पळाली. मुंबईमध्ये आम्हाला पैरा झाला. त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे आम्हाला कार्तिकचा पैरा झाला.
कार्तिकवाल्यांनी पण आमच्यावर विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवला म्हणजे ते आम्हाला नाही बोललेच नाही. हां, मग म्हणून ते यश भेटलं. पण सगळ्यात महत्त्वाचं हे यश भेटले ह्याच्या मागं एका बैलाचा आशीर्वाद म्हणून ह्याच्याच दावणीचा बैल महबूब. महबूबचा त्याला आशीर्वाद आहे. महबूबच्याच दावणीतला आहे तो, जास्त लांबचा नाही आहे. महबूबने त्याला चांगली शिकवण दिली म्हणून आज बैल टॉपमध्ये पळतोय. आणि कार्तिकवाल्याने आम्हाला चांगला विश्वास दाखवला, जास्त करून छोट्या ड्रायव्हरचा. का छोट्या ड्रायव्हरमुळं पैरा झाला. हां, छोट्या ड्रायव्हरनी सांगितलं की गाडी पळवा आणि हा बैल असा आहे का बैलाला गुलाल हसो नसो पण मोठ्या मैदानात एक नंबरच करतोय. एकच नंबर. आणि त्याच्याकडे बघितलं तुम्ही जर म्हटलाय की पारंपरिक जी 2 मैदानं झाली पेडगाव कोरेगाव ह्याचा 1 नंबरचा मानकरी, तर कदाचित तुमचा विश्वासही ठेवला ना. एवढी कदकाठी आहे. जसं मी सांगितलं पहिल्यांदा, प्रचंड जिद्दी बैल. आणि बिनजोडला कसा परफॉर्मन्स आहे माहीत नाही, पण 3 फेऱ्याला कमालीची कामगिरी कधीही ज्यावेळेस पळाला आहे त्यावेळेस त्याने केलेली. विश्वास नसतं कोणाला, म्हणजे वाटत नाही की बैल एवढा पळेल. कधी पण येतं आहे, 1 नंबर करून जातं आहे. ज्यावेळेस कार्तिकचा पैरा झाला तुम्ही सांगितलं ड्रायव्हरांचाही राहुल दादांचाही मोठा हात, पण असं तिन्ही जी फेरा गट सिमी आणि फायनल एक चांगल्या पद्धतीनं आणि आपण म्हणून निर्विवाद वर्चस्व ह्या जोडीने केलं. मात्याला माता असणारी जोडी मगाशी बोललो आम्ही, ह्याचा किती परिणाम झाला? खूप परिणाम, खूप म्हणजे खूप. बैल एका मापाचे असल्यामुळे जास्त गती लागते आणि त्याच्यात छोट्याला माहिती आहे दोघांचं कसं काय, त्याच्यामुळे बैल अजून गती लावली बैलांनी. जास्त वेळ घेत नाही कारण बैलही थकलेला असतो. कोणाला समर्पित करा हा विजय? पूर्ण आमच्या टीमला, कारण का टीमने 1.5 महिना खूप संघर्ष पण केला आणि खूप मेहनत केली. काय संघर्ष केला ते सांगा. बैल आजारात होता. काय झालं होतं बैलाला? बैलाला काय झालं ते समजत नव्हतं, कारण का बैलाची तब्येत पण खूप खराब झाली होती. पायामध्ये नख्या जेव्हा केल्या तेव्हा नखीमधून पू निघाला. त्याच्यानंतर वशिंडावर गाठ होती थोडी बैलाच्या, तर ती पळाल्यानंतर त्याला दुःख नव्हती, समजत नव्हतं आम्हाला. डॉक्टर सतीश भाऊंनी त्याला कव्हर केलं पूर्ण. 1.5 महिना आम्ही खूप मेहनत केली आणि नंतर बैल रुटीनला लावला. तरी पण आम्हाला कोण मुंबईमध्ये पैरे दिले नाही. आज कार्तिकवाल्यांनी दिलं आणि मुंबईमध्ये सतीश भाऊंनी जादूचा पैरा केला आमचा घरचा. मुंबईमध्ये आम्हाला गुलाल दिला आणि इथे कार्तिकनी दिला गुलाल. बैलावर विश्वास हवा आणि हा विश्वास तुमचा मेहरबानवर होता. आणि विशेष म्हणजे पैरेकरांचा विश्वास होता की गाडी पळेल. आणि मित्रांनो, इतिहास झालेला आहे की कोरेगाव असेल पेडगाव असेल ह्या पारंपरिक मैदानात 1 नंबरचा मानकरी झालेला मेहरबान. जसं सांगितलं की यश सामूहिक आहे, टीमचं आहे. त्याच्याबरोबर जाता जाता काय सांगाल, बैलगाड्यात यश मिळवायचे, तुम्ही सांगितलं की अपयशात होता, पैरा नाकारला, आजारी होता, यश मिळवायचं, सांगा काय करायचं यश मिळवण्यासाठी? म्हणजे विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. तुम्ही काय सांगाल? 100% विश्वास ठेवल्याशिवाय कोण लक्ष देणार नाही बैलाकडं. आता आम्ही चांगल्या बैलात पालून 1 नंबर केला आहे. सगळ्या बैलांना फोन केला आहे. आमच्या मुले काय 1 बैलं पळाली, त्यांच्या मुले आम्ही पळालो, पण कोणीच पैरा देत नव्हता. पैरं फोडले जातात. काय बिनजोडला तर आमचे पैरे झालेले तोडले. बरं सांगा का पैरं फोडलं म्हणजे काय सांगितलं जातं या बैलाबद्दल की पळणार नाही, काय सांगितलं जातं पैरं फोडलं? यांना बैल देऊ नका. कारण काय ते आता काय झालं, बैल देऊ नका, बैल पळत नाही, बैल संपला, तो काय पळणार आहे. पण आता मला ही सांगा, मला इंटरेस्टिंग वाटते, कोरेगाव सारख्या पारंपरिक मैदानात हिंद केसरी झाल्यानंतरही त्या अडचणीत येतात तुम्हाला? खूप अडचणी. कोरेगाव नंतर आम्ही सावकार सोबत 1 नंबर केला. त्याच्यानंतर आम्हाला बैल 2 वेळा साईडला गेल्यानंतर कोण पैराच देत नव्हता आम्हाला. खूप काही लोक सांगत होती बैल देऊ नका, बैल पळत नाही, बैल संपला. पण खूप म्हणजे तुम्ही म्हणजे इंटरेस्टिंग सांगताय तुम्ही की एवढं मोठं यश मिळाल्यानंतर पायऱ्याला अडचण येते. मग यश फक्त तात्पुरतं त्या दिवसाचंच म्हणायचं का? तेच म्हणतात. नंतर कोण विचारत नाही का कोरेगाव हिंदकेसरी झालाय का पेडगाव हिंदकेसरी झालाय. आता हे 4 मैदानी पैरा देतील, नंतर बैल एखाद दिवस बैलाने मार खाल्यानंतर पैरा देत नाही. मित्रांनो बघा, ह्याच्यावरनं हे आपल्याला लक्षात येते, ही तर प्रत्येक दिवस आपल्याला आपली कॅपॅसिटी, आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. हेच बैलगाड्यात सत्य आहे का? सत्य आहे. बघा मित्रांनो, आज सिद्ध केलेलं आहे मेहरबाननं, कार्तिकनं. आणि तुम्ही बघू शकताय ही सगळी बक्षिसं भेटलेत मेहरबान आणि कार्तिकला. तुम्ही बघताय हिंद केसरी पेडगाव 2026चे मानकरी झालेत मेहरबान आणि कार्तिक.
त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.